महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र, प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा, वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर, गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग, राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक, नक्षलवादी माओवाद्याशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये 500 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचे आदेश। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर, विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानेच दुर्घटना, अहवालामध्ये नमूद। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यामधील पावसाचा जोर ओसरला, येत्या 48 तासामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। जपानमध्ये तुफान पाऊस, राजधानी टोकियोला पुराचा धोका, पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात, पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आणि जॉनिक सिन्नेर अंतिम फेरीमध्ये, सिन्नेरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव।